नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पवार कुटुंबियांच्या वतीनं 1 मिनिट 39 सेकंदाची एकमेव प्रतिक्रिया आलेली आहे. पण ती प्रतिक्रिया महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची आणि त्या प्रतिक्रियेचे अर्थच इतके महत्वाचे आहेत की जेव्हा श्री शरद पवार यांच्यासारखा अजित पवार यांचे काका तर ते आहेच, पण महाराष्ट्रातले 5 दशकाहून दीर्घकाळ ज्यांनी राजकारण पाहिलंय आणि ज्यांनी त्यांच्या ह्या 5 दशकाच्या काळात अशा अघटित घटना बघितल्या की ज्या कल्पनेच्या बाहेरच्या आहेत, तेव्हा त्यांचे शब्द फार महत्वाचे. काय झालंय की श्री अजित पवार यांच्या ह्या अपघाती मृत्यू संदर्भामध्ये खूप सारे तर्क लढवले जात आहेत. काही व्हिडिओ सोशल मीडियामध्ये येत आहेत. कोणी विकिपीडियाचा संदर्भ देतो आहे की विकिपीडियाने कसं काय सांगितलं की श्री अजित पवार यांचा मृत्यू झालाय, त्याचे कालचे स्क्रीनशॉट काढले जात आहेत. काही एक मुलगी आहे की ज्या मुलीनं अजित पवारांना घेऊन बारामतीकडे येत असलेलं जे विमान आहे, ते विमान आकाशामध्ये घिरट्या घालत असताना शेवटचे त्याचे काही व्हिडिओ शूट केले होते, त्याच्या हेडलाईन्स माध्यमामध्ये झालेल्या आहेत. त्याचबरोबर श्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराचा रोख जो एकमेकांच्या विरोधामध्ये होता, त्याच्यात एक वाक्य बोलले होते की महापालिका निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अजित पवार बोलणार नाहीत. तर ह्या सगळ्यांचे संदर्भ घेऊन बरेच लोक त्याला कन्स्पायरेसी थेअरीशी जोडतात. त्यामुळे अजित पवारांच्या संदर्भात ह्या अपघातासंदर्भामध्ये श्री शरद पवार जे बोलले ते का महत्वाचं आहे आणि या सगळ्यातनं पवारांनी पुढे येऊन कशा पद्धतीचा मेसेज दिला ते आपण समजून घ्यायला हवं. थोड्या वेळापूर्वी शरद पवार चॉपर बंद आले. त्यासोबत ज्या काकीवर अलोट प्रेम होतं अजित पवारांचं, त्या काकी होत्या. परवा मी बारामती इथे कृषी प्रदर्शनामध्ये गेलो होतो. तिथे मी 4 दिवस जात होतो. माझा हेतू हा होता की तिथे जे प्रदर्शन भरलेलं आहे त्या प्रदर्शनातल्या नव्या गोष्टी काय आहेत त्या बघाव्या. श्री अजित पवार यांनी ह्या प्रदर्शनाला तब्बल 3 तास वेळ देऊन ते प्रदर्शन पाहिलं आणि मला तिथे गेल्यानंतर तिथला प्रत्येक कर्मचारी सांगायचा की आजच सकाळी अजित पवारांचा फोन आला होता, सगळं व्यवस्थित चाललंय का असं ते विचारत होते. जे पुतण्याचं होतं तेच काकांचं होतं. म्हणजे शरद पवार हे परवा, म्हणजे मी जेव्हा तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उसाच्या संदर्भामध्ये प्रयोग बघत होतो तेव्हा तिथे आले आणि त्यांनी ती यादी सगळी काढून बघितली. मी हे का सांगतोय तर काका पुतण्याचं जे नातं आहे ते एका अनेक प्रकारच्या साम्यस्थळामध्ये पण ते दिसत होतं. शेतीची असलेली आवड, कामाचा उरक वगैरे. आणि म्हणून शरद पवार यांनी हे सांगणं की त्यांच्या त्या 1.5 मिनिटाच्या संदेशातनं त्याच्यातनं अनेक लोकांना अनेक प्रकारची प्रश्नाची उत्तरं मिळाली. कारण ममता दिदी पासून ते काँग्रेसच्या अध्यक्षापर्यंत अनेक जण ह्या अपघाताची, कारण नियमाप्रमाणे ह्या अपघाताची चौकशी होणारच आहे. त्यातला जो ब्लॅक बॉक्स आहे, तो जो टेल एंडला असतो तो सुरक्षित आहे. फॉरेन्सिकची टीम पोहोचलेली आहे आणि डीजीसीएने या संदर्भामध्ये जी अधिकृत प्रेस रिलीज दिलेली आहे त्याच्यामध्ये विमानतळावरती बारामतीच्या नेमकं काय घडलं आणि कशा पद्धतीनं हा अपघात घडला त्याचे सगळे तपशील दिले. त्या तपशिलाचं व्यवस्थित असं विवेचन मी केलं आहे आणि त्याच्यात सिव्हिल एव्हिएशननी म्हटल्याप्रमाणे 1 मिनिट जो शेवटचा आहे, 8:41 ते 8:43 दरम्यानचा जो 1 मिनिट आहे तो फार महत्वाचा आहे. मी हे तांत्रिक मुद्दे यासाठी सांगतो आहे की शरद पवार यांनी जे सांगितलं आहे ते याला जोडू नये. डीजीसीएच्या अहवालामध्ये अधिकृतपणे असं म्हटलं आहे की पायलटनी ज्या वेळेला त्यांना डिसेंडिंगची म्हणजे खाली उतरण्याची परवानगी त्यांनी मागितली, त्यावेळेला त्यांना ती परवानगी बारामतीमध्ये असलेल्या एटीसीच्या टीमनं दिली. बारामतीचं एअरपोर्ट हे खासगी आस्थापनाकडे आहे. तिथं असलेल्या हवामानाची किंवा खाली उतरण्यासंदर्भातली सगळी माहिती आणि त्याचं नियंत्रण हे बारामतीचं तिथं असलेलं आस्थापन करतं, त्याचा डीजीसीएशी संबंध आहे. पण मग प्रश्न असा निर्माण झाला होता की तिथे खूप मोठी हवा वाहत होती का, तिथे धुकं होतं का, तिथे विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता का, जो शरद पवारांनी तो संदर्भात वापरलाय तो. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की कुठेही डीजीसीएच्या अहवालाप्रमाणे त्यांनी जी माहिती घेतली बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोलकडनं, आज सकाळी या ठिकाणी कुठेही जोराचा वारा वाहत नव्हता. 1. 2. धुकं होतं का, नाही. 3000 मीटर पर्यंतची व्हिजिबिलिटी या ठिकाणी दिसत होती. 3. विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता का,
त्या क्षणापर्यंत तो तांत्रिक बिघाड झालेला नव्हता. त्यामुळे शरद पवारांचं जे आता मी सांगणारं वाक्य आहे ते फार महत्वाचं आहे. ते कुठल्या संदर्भात या सगळ्याशी जोडून आहे. मग हा अपघात कसा घडला? डीजीसीएने सांगितलं त्याप्रमाणे ज्या वेळेला 8:41 विमानाला खाली उतरण्याची परवानगी मागितली होती, त्यांनी ती दिली गेली. त्याच्यानंतर ते असं म्हणाले की आम्हाला रनवे दिसत नाही. आता मला दिसतं आहे, हळूहळू ही गोष्ट स्पष्ट होत चालली आहे डीजीसीएच्या अहवालावरून, की ज्या वैमानिकांनी विमान हे लँड केलं होतं त्यांना रनवे दिसत नव्हता. त्यांना परवानगी दिली होती आणि 8:41 ज्या वेळेला त्यांनी रनवे क्रमांक 11 वरती विमान लँड करण्यासाठी ते विमान झेपावलं, त्याच्या आधी त्यांनी हवेमध्ये फेरफटका मारला होता. लँडिंगच्या संदर्भातली परवानगी मागितली होती. व्हिजिबिलिटी त्यांना नाहीये, ते दिसलं नाही असं ते म्हणाले, रनवे दिसत नाही असं म्हणाले. आणि शेवटी रनवे क्रमांक 11 वरती जेव्हा ते येत होते त्यावेळेला विमान हे क्षतिग्रस्त झालं, अपघातग्रस्त झालं. तिथं जी टेबल लँड होती त्या टेबल लँड वरून उंच भाग जो आहे तिथून विमान खाली घसरलं आणि तिथे 5 ते 6 स्फोट झाले आणि त्या स्फोटामध्ये कुणीही त्या विमानातले जे 5 लोक होते ते वाचले नाही. आता हे सगळे तपशील मी सांगितल्यानंतर शरद पवारांचे हे वाक्य, शरद पवारांनी निसंदिग्धपणे सांगितलं आहे की हा विमान अपघात आहे, याच्या मागं कोणतंही राजकारण नाही. हे फार महत्वाचं आहे, कारण मी श्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्ययात्रेच्या वेळेला बघितलं होतं की जमाव बेफान झाला. त्यांना असं वाटलं, दीर्घकाळ नितीन गडकरी यांना बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश बंदी असल्यासारखी स्थिती होती, कारण नितीन गडकरी यांनी पुढं होऊन गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची बातमी महाराष्ट्राला आणि देशाला सांगितली होती, त्या अपघाती मृत्यूची. त्याच्यानंतर आजपर्यंत काही लोक गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दलच्या अनेक वावड्या आणि थेरी मांडत असतात, जे की खरं नाहीये. याही संदर्भामध्ये आज सकाळपासून अजित पवार यांचा मृत्यू हा घातपाताचा आहे, त्याच्यामध्ये अशा कुठल्या तरी गोष्टी घडल्यात की हे नैसर्गिक नाहीये असं म्हटलं जात आहे. त्याच्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एका वक्तव्यानं भर पडली. त्यांनी अशी मागणी केली आहे की सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून या अपघाताची चौकशी करावी. त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा अननॅचरल डेथ असा शब्द वापरला, विच इज ट्रू. त्यामुळं शरद पवार यांचं हे म्हणणं की हा निव्वळ अपघात आहे, याच्या मागं कोणतंही राजकारण नाही, हा एका सीझन्ड पॉलिटिशियननी, ज्याला इतका प्रदीर्घ अनुभव आहे, त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेला हा संदेश आहे. जोपर्यंत कोणत्याही पद्धतीची कन्स्पायरेसी थिअरी संदर्भातली एखादी छोटी सुद्धा गोष्ट दिसत नाही, तोपर्यंत हा अपघात हा केवळ तांत्रिक चुकामुळे झालेला अपघात आहे. ती जी कंपनी आहे त्या कंपनीचं हे 15 वर्ष जुनं असलेलं विमान होतं. या कंपनीचा 2023 मध्ये अशाच पद्धतीचा मुंबई एअरपोर्टवरती अपघात झाला होता. या ठिकाणी ज्या वेळेला VIP मोमेंट असते त्यावेळेला 2 अतिउच्च अनुभवी पायलट असणं अपेक्षित होतं, ते या विमानाच्या संदर्भात झालेलं नाही. त्याचबरोबर या विमानाच्या संदर्भातल्या एवढ्या तांत्रिक गोष्टीमध्ये फ्यूल वाचवण्यासाठी हे केलं गेलं का? कारण आणखी ते घिरट्या मारू शकले असते. विमानामध्ये अजित पवारांनीच त्यांना काही सूचना दिली का? कुठलीही गोष्ट तोपर्यंत स्पष्ट होणार नाही जोपर्यंत या अपघातासंदर्भामध्ये तिथे असलेला जो ब्लॅक बॉक्स आहे त्या ब्लॅक बॉक्सचे तपशील आपल्या हातात येत नाहीत. त्यामुळं कुठलीही कन्स्पायरसी थेरी, कुठेही कट वगैरे झाला, ह्याला स्वतः शरद पवार यांनी या प्रकरणामध्ये, या अपघातामध्ये एका वाक्यात सांगितलं आहे की हा केवळ निव्वळ अपघात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सुजाण लोकांनी शरद पवारांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून, कारण त्यांचा शब्द हा अंतिम शब्द आहे, ते पवार कुटुंबातले आज मुख्य कर्ते धरते, त्यांनी तो शब्द महाराष्ट्राला दिलेला असल्यामुळं कोणतेही तर्क वितर्क करू नयेत, यासाठी मी हे एक्सप्लेनेशन केलं. थांबूया परत.